श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 12 लक्ष म्हणजे 12 लाख श्री स्वामी समर्थ मंत्र जप व त्यांची सेवा कशी करायची, म्हणजे ज्याला आपण लिखित नामजप. लिखित म्हणजे काय तर लिहिलेलं. लिखित नामजप कसं करावं, ते का करावं, या संदर्भातील माहिती घेणार आहोत. तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया. 15 एप्रिल 2026ला स्वामी पुण्यतिथी आहे. तर या स्वामी पुण्यतिथीनिमित्त म्हणजेच आत्ता 15 एप्रिल म्हणायला गेलं तर आत्ता डिसेंबरचा अर्धा महिना, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलचे 15 दिवस, म्हणजे हे 15 दिवस आणि ते 15 दिवस असे 4 महिने आपल्याकडे आहेत. अगदी तुम्ही हा व्हिडिओ अजून 10 दिवसांनी जरी पाहिला असेल तरी पण तुम्ही सेवा करू शकता. आता मनात प्रश्न येतो की तर हे नामजप का करावं किंवा लिखित नामजप का करावं, काय फायदे आहेत. आधी तर आपण सेवा करण्याच्या अगोदर फायदेच बघत असतो. कारण कुठेतरी सेवा करत असताना मनात असतं की हे करून मला काय मिळणार आहे. कुठेतरी आपला स्वार्थ असतो. खरं तर नामजप ही सगळ्यात मोठी सेवा आहे आणि लिखित नामजप करून आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा खूप सुंदर असे बदल घडत असतात. श्री स्वामी समर्थ हे म्हणणं सोपं जरी असलं तरी ते लिहिणं थोडंसं अवघड आहे. कारण 12 लाख वेळा तुम्हाला ते लिहायचंय. तर आता हे कसं करायचं, केव्हा करायचं, कोणी करायचं ते बघू. सगळ्यात आधी तर ही सेवा कोणीही करू शकतो, कधीही सुरुवात करू शकतो. लिखित नामजप ऐकत तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या 2 मंत्रापैकी कुठलाही मंत्र तुम्हाला लिहायचा आहे. एका वहीवर, वही कुठली असावी, कुठलीही वही चालेल. हीच वही घ्या, तीच वही घ्या असं नाही. तुम्ही अगदी साध्या वह्या आपल्याला मिळतात त्या घेतल्या तरी सुद्धा चालेल, किंवा दुसरी नामजपाच्या वह्या देखील मिळतात, त्यासुद्धा तुम्ही वापरू शकता. किंवा दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनासाठी ज्या वह्या आपण वापरत असतो त्यासुद्धा तुम्ही वापरू शकता. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही जर विकतच्या ज्या मिळतात त्या पण तुम्ही वापरू शकता. नामजपाच्या पण नोटबुक मिळतात, तुम्ही इच्छा असेल तर त्या पण घेऊ शकता. पण अगदी नाही खर्च करायचा, कारण सेवा करत असताना भरभरून खर्च करायचा आणि नंतर सेवा करायची नाही. तुम्ही जसं आहात, जिथे आहात, जेवढ्यात आहात तेवढ्यात आपल्याला ही सेवा करायची आहे. पण या सेवेने तुम्हाला सांगते तुमच्या खूप अडचणी कमी होणार आहेत. याचं कारण काय, आपण जेव्हा रोज 11 माळी जप करतो श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, तेव्हा मनात काय काय येतं, म्हणजे आपले मन एकाग्र होत नाही, मनात कोणतेही विचार येतात. पण जेव्हा तुम्ही लिखित नामजप करत असता तेव्हा तुमच्या इंद्रियाचं लक्ष त्या अक्षरांकडे असतं आणि जेव्हा तुम्ही नामजप लिहित असता तेव्हा त्या नावाची गोडी लागून जाते. खरं तर आत्ताही आपल्याला महाराजांच्या नावाची गोडी आहे, पण ती गोडी जी असते, जे प्रेम असतं, ते भक्तीतलं जे काही प्रेम असतं, जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, सुरुवातीला हात दुखेल असं काही नाही, रोज तुम्ही किती पण लिहा, ते तुमच्यावर आहे. आज तुमची इच्छा असेल 1 कॉलम भरावायचा आहे, सकाळी 1, संध्याकाळी 1, असं तुमची इच्छा असेल असं तुम्ही करू शकता. पण जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ, तुमच्या आवाजाकडे तुम्ही लक्ष केंद्रित करून जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करता, तुम्ही तुमच्या लिहिण्याकडे जेव्हा लक्ष केंद्रित करून श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जेव्हा मंत्र जप करत असाल तेव्हा आयुष्यात त्या नावाची गोडी लागते. तुमचे मन एकाग्र होतं आणि एकाग्र मन झालं की आपले डिसिजन पॉवरसुद्धा वाढते. आपलं मन एकाग्र झालं की आपली कार्यक्षमता पण वाढते, आपण चांगलं काम करायला लागतो. जेव्हा मन इकडे तिकडे भरकटत असतं तेव्हा आपला निर्णयसुद्धा चुकतो, बऱ्याच गोष्टीमध्ये अडचणीसुद्धा निर्माण होतात. पण जेव्हा तुम्ही मन लावून, आता अर्थात लगेच एका दिवसात ते मन लागत नाही, आपलं मन किती चंचल आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण श्री स्वामी समर्थ, तुमच्या आवाजाकडे, तुमच्या लिहिण्याकडे तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि महाराजांच्या नावाची गोडी लागली की महाराजांना सुद्धा आपली गोडी लागते. आणि महाराजांना आपली गोडी लागली की त्यांचं सगळं आपलं काम, क्रोध, मोह, मत्सर सगळं महाराजांच्या चरणी जातं आणि तेव्हा खऱ्या अर्थाने अध्यात्माची आपली प्रगती होते आणि तेव्हा खऱ्या अर्थाने त्या अध्यात्माचे सुख मिळतं.
अडचणी आहे, दुःख आहे, तरीसुद्धा सेवा करून जो आनंद आपल्याला मिळतो तो गगनात मावत नाही. तर हे लिखित नामजप आता तुम्हाला नोकरी प्राप्ती हवी आहे किंवा घर व्हावं असं वाटत असेल, अगदी तुमच्या कुठल्या पण अडचणी असेल ना, तुम्ही संकल्प करायचा आहे की महाराज माझ्याकडून नाही ना काही जास्त होत, पण मी झोपण्याच्या आधी एक एक कॉलमभर श्री स्वामी समर्थ लिहीन. नंतर दुसऱ्या दिवशी एक अगदी तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ तुम्ही मासिक धर्मात सुद्धा ही सेवा करू शकता. माहिती आहे का, ही सेवा अशी आहे जी तुम्ही मासिक धर्मात बिनधास्त ही सेवा करू शकता किंवा तुम्ही गावाला गेले आहे तिथेही करू शकता. या सेवेला कुठलाच असा नियम नाही. मांसाहार करून ही सेवा चालणार नाही. आता आधी वाचून घेतो, नंतर मांसाहार खाऊ का हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. तो तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता. पण हो, तुम्ही ही सेवा करा आणि याचा काय अनुभव येतो ते बघा. सुंदर सेवा आहे. आता या वहीमध्ये तुम्ही लिखित नामजप केला आहे. आता अगदी म्हणजे एक असं टार्गेट ठेवा की आता या 4 महिन्यांमध्ये जास्तीत जास्त नामजप होईल असा प्रयत्न करायचा आहे. आता हा नामजप करून त्या वहीचं काय करायचं खूप मोठा प्रश्न होता. पण तुम्ही कुठल्याही मंदिरात जाऊन, अक्कलकोटला जाऊन ठेवू शकता, तुम्ही दिंडोरीला जाऊन ठेवू शकता, त्र्यंबकला ठेवू शकता किंवा कुठल्याही मंदिरामध्ये तुम्ही ही वही ठेवू शकता. पण त्याच्यासोबत तुम्ही ही वही तुमच्या घरामध्ये सुद्धा ठेवू शकता. या वहीमध्ये इतकी सेवा साठलेली असणार आहे. तुम्ही ती वही देवघरात ठेवू शकता किंवा तुमच्या घरात तुम्ही कुठेही ठेवू शकता. खूप मोठी ऊर्जा या नावात आहे आणि खूप मोठी ऊर्जा या वहीमध्ये पण असणार आहे. कारण तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा मंत्र जप हा तुम्ही याच्यात लिहिलेला आहे किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही करू शकता. आता हे लिहून झाल्यावर ही वही तुमची इच्छा असेल तर तुम्ही मंदिरात ठेवा, पण तुमच्या जवळ जरी ठेवली तरीसुद्धा चालेल, तुमच्या देवघरात जरी ठेवली तरीसुद्धा चालेल. कारण खूप मोठी ऊर्जा, खूप मोठी शक्ती या वहीमध्ये एकवटलेली आहे. बरेच अखंड स्वामी भक्त लिखित नामजप 12 लाख जरी झाले तरी अगदी उत्तम. तर आपण सगळेजण लिखित नामजपाला सुरुवात करूया. स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत 15 एप्रिल 2026 पर्यंत सगळ्यांच्या या सेवा घडतीलच आणि जेवढं होईल तेवढं 1 लाख म्हणा, 4 लाख म्हणा, 5 लाख म्हणा, जेवढं होईल. आता नामजप तुम्ही मोजू पण नका, जेवढं होईल तेवढं करा. महाराजांच्या चरणी ही सेवा असणार आहे. आता लिखित नामजप करत असताना पेन कुठला घ्यायचा, तर लाल पेन घेतला तरीही चालेल, निळा पेन घेतला तरीही चालेल. लाल आणि निळा तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. लोक हिरवा पण घेतात, काळा नका घेऊ. फक्त काळा पेन सोडून तुम्ही इतर कोणताही पेन वापरला तरीही चालेल. फक्त मनामध्ये श्रद्धेने स्वामी समर्थांचं नाव आपल्याला लिहायचं आहे. त्यासाठी पेन कोणताही घेतला तरीही चालेल. तर आजपासूनच तुम्ही या लिखित नामजपाला सुरुवात करा. म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत तुमचे 12 लाख नामजप पूर्ण होतील आणि स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर कायम राहील. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.